दयानंद कला महाविद्यालय लातूर सांस्कृतिक विभागाच्या वतीने सभागृहात उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो। प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी या महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक देवेंद्र कुलकर्णी सर यांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे। त्यासाठी मी 47व्या वार्षिक परिषदेचे अधिवेशनाचे अध्यक्ष वावरे सरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं। तसेच प्राचार्य SP गायकवाड सर यांनाही विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं। उपप्राचार्य नागरगोजे सर, पर्यवेक्षक दीक्षित सर आणि कार्यवाह गुटे सर यांनी या ठिकाणी व्यासपीठावर येऊन देवेंद्र कुलकर्णी सरांचा या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करायचा आहे। सर्व मान्यवरांचं या ठिकाणी सांस्कृतिक विभागाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत। वावरे सरांना विनंती करतो की त्याने पुष्पगुच्छ देऊन सांस्कृतिक विभाग प्रमुख देवेंद्र कुलकर्णी सर यांचे या ठिकाणी परिषदेच्या वतीने स्वागत करायचं आहे, सत्कार करायचा आहे। वावरे सरांच्या हस्ते या ठिकाणी देवेंद्र कुलकर्णी सरांचा सत्कार होतोय। सर्वांनी जोराच्या टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचं आहे। सांस्कृतिक विभागाचे प्राध्यापक जगदाळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांची सर्व टीम यांचे या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि यांना आपला कार्यक्रम सुरू करण्यासाठी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने परवानगी देऊया। धन्यवाद। नमस्कार नमस्कार। दिवसभर थकलेला आहात आणि त्यामुळं आपला विरंगुळा व्हावा आणि महाराष्ट्राचे अस्सल लोककला काय याची आपल्याला ओळख करून द्यावी या उदात्त हेतूनं आज दयानंद शिक्षण संस्था संचलित दयानंद कला महाविद्यालय आणि मराठी अर्थशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कालपासून अतिशय सुंदर अशा प्रकारची या ठिकाणी अधिवेशन चालू आहे। राष्ट्रीय अधिवेशनासाठी आलेल्या सर्व आमंत्रित निमंत्रितांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो। खरं तर या लोककला ह्या जीवनाचा आरसा असतात आणि त्यामध्ये आपण न्याहाळून ज्यावेळेस पाहत असतो त्यावेळेस आपल्याच जीवनाचे अनेक पैलू आपल्याला त्यामध्ये दिसून येतात आणि म्हणून जे काही लोककला आमच्या सादर होत असतात त्या लोककलेची सुरुवात ही गण या प्रकाराने होत असते। त्या गणरायाला त्या वंदन केलं जातं, त्याला प्रार्थना केली जाते की हे गणराजा आम्ही जे हाती काम घेतलंय ते अतिशय छान पद्धतीने पूर्ण होऊ दे, ते पूर्णत्वास जाऊ दे आणि जे कलावंत आहेत, जे प्रज्ञावंत आहेत, बुद्धिवंत आहेत त्यांना ज्ञान दे, शक्ती दे, भक्ती दे, युक्ती दे अशा प्रकारची त्या ठिकाणी प्रार्थना केली जाते। आणि म्हणूनच पट्टे बापूराव यांच्या लेखणीतून साकार झालेला हा पहिल्यांदाच कदाचित अनेक जण तुम्ही आज ऐकणार आहात असा एक सुंदर गण आपण सादर करणार आहोत। एकदा जोरदार टाळ्याच्या गजरात सर्व कलाकारांचं आपण स्वागत करूया। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। या नाचत रंगणी गणुबाहो गवरीच्या हारकी। 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 हे गवरीच्या हारकी, गवरीच्या
हार की हो गवरीचा हार की गवरीचा हार की हे गवरीच्या हार की गवरीच्या हार की हो गवरीचा हार की गवरीचा हार की महामाया सरस्वती अनुवाहो ब्रह्माची पोरती महामाया सरस्वती अनुवाहो ब्रह्माची पोरती तरंगणी गणुबाहो गवरीच्या आरती या नाचत रंगणी गणुबाहो गवरीचा हार की ये ब्रह्माची पोरती ब्रह्माची पोरती हो ब्रह्माची पोरती ब्रह्माची पोरती ब्रह्माची पोरती ब्रह्माची पोरती हो ब्रह्माची पोरती ब्रह्माची पोरती महापंडित सभेमध्ये बसले हो तुम्ही रत्न पारखी महापंडित सभेमध्ये बसले हो तुम्ही रत्न पारखी या नाचत रंगणी गणुबाहो गवरीचा हारकी या नाचत रंगणी गणुबाहो गवरीचा हारकी तुम्ही रत्न पारखी 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 हो तुम्ही रत्न पारखी तुम्ही रत्न पारखी हरी साखर कवी कशी केली हो गोड मधाच्या सारखी हरी साखर कवी कशी केली हो गोड मधाच्या सारखी या नाचत रंगणी गणुबाहो गवरीच्या हारकी नाचत रंगणी गणुबाहो गवरीच्या हारकी गोड मधाच्या सारखी 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 पठ्ठे बापुराव ऐका हो कवी कवीच्या फेरती म्हणे पठ्ठे बापुराव ऐका हो कवी कवीच्या फेरकी या नाचत रंगणी गणुबाहो गवरीच्या हारकी या नाचत रंगणी गणुबाहो गवरीच्या हारकी तुझ्या गणाची आवड मजला तुझ्या गणाची आवड मजला तुझ्या गणाची आवड मजला तुझ्या गणाची आवड मजला शरण मी गणराया तुझला शरण मी गणराया तुझला शरण मी गणराया तुझला शरण मी गणराया तुझला शक्ती बुद्धी ही संग तुझा रे शक्ती बुद्धी ही संग तुझा रे रिद्धी सिद्धीला घेऊनी गणराया ताराया यावे धावूनी गणराया ताराया यावे धावूनी ओ यावे धावूनी ओ यावे धावूनी
अतिशय सुंदर आणि एकदम कडक गण सादर झाला, पण टाळ्या काही जोरात वाजल्या नाहीत. एकदा जोरदार टाळ्या या सर्व कलावंतांसाठी. गण झाला की गवळण हा प्रकार आपल्या लोकसाहित्यामध्ये लोकसंस्कृतीमध्ये सादर होत असतो. खरं तर तसं बघितलं तर बऱ्याच वेळा साधारणतः 18व्या शतकामध्ये या गवळणीला सुरुवात झाली, पण तमाशाच्या अंगाने लोकांचं मनोरंजन करावं या दृष्टिकोनातून त्या गवळणीचा वापर केला गेला आणि त्यामुळं ती शृंगार रसपूर्ण आहे असं अनेकांना वाटतं. परंतु अगदी ज्ञानेश्वर माऊलींपासून संत तुकाराम महाराजांपर्यंत अनेक संतांनी सुद्धा सुंदर अशा प्रकारच्या गवळणी लिहिलेल्या आहेत. पण तमाशाच्या अंगाने जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की त्या ठिकाणी कृष्ण असायचा, पेंद्या असायचा, त्याचे सगळे सवंगडी असायचे आणि यमुनेच्या बाजाराला ह्या सगळ्या गवळणी निघायच्या आणि निघत असताना त्या ठिकाणी स्वाभाविक त्यांची अडवणूक व्हायची आणि मग दह्या दुधाचं जे दान आहे ते दान त्या ठिकाणी मागितलं जायचं. त्याच्याही पलीकडे त्यांच्या मनोरंजनासाठी सुद्धा अतिशय सुंदर नृत्य करून या गवळणी नृत्य सादर करायच्या आणि गवळण या ठिकाणी सादर करायच्या. पण आज सुद्धा एक अशी तमाशातलीच आहे. एकूणच आपण जर पिंजरा नावाचा चित्रपट आपण बघितला असेल तर त्यामध्ये मास्तर हा सुरुवातीला आपण जर बघितलं तर तो तमाशा म्हणजे वाईट असंच समजत असतो, परंतु ज्यावेळेस देरे काना चोळी लुगडी ही गवळण त्या ठिकाणी तो ऐकतो आणि तो मास्तर सुद्धा त्या पिंजऱ्यामध्ये अडकतो असं म्हणलेलं आहे. पण असं जरी असलं तर एक आनंद देणारा कलाप्रकार आणि बापूरावांनी लिखाण केलेली अशी एक सुंदर गवळण आपल्या समोर सादर होते. 16,000 आता देखणी चांद दिसे जणू दर्पणी, मीच एक राधा गवळ्याची अग साजनी. सादर करतायत प्राध्यापक शरद पाडे. देखणी 16,000 देखणी 16,000 देखणी चांद दिसे जणू दर्पणी. अहो चांद दिसे जणू दर्पणी. ऐकलं का? मीच एक राधा, हो मीच एक राधा गवळ्याची आग साजनी ग. मीच एक राधा गवळ्याची आग साजनी ग. मीच एक राधा गवळ्याची. साजनी ग. मीच एक राधा गवळ्याची. साळ्याची माळाची साळ्याची माळ. बरोबर साळ्याची माळाची साळ्याची माळाची. तेलियन तांबोळ्याची तेलियन तांबोळ्याची. वनी चालली त्रिगुणाची अग साजली ग. वनी चालली त्रिगुणाची. त्रिगुण
संग्राम चाल मराठी, अहो चाल मराठी, हो चाल मराठी, मोळ्याची अग साधनी ग चाल मराठी मोळ्याची. अग साजणी ग चाल मराठी मोळ्याची. खरा नखरा करूया चविले, खरा नखरा करूया चविले, पठ्ठे बापूरावचा पठ्ठे बापूरावचा खडी काढूया काय 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 ग, हो खडी काढूया काढूया ग, काढूया ग, खडी काढूया ग, हो खडी काढूया ग, सोळ्यांची आग साजली ग, खडी काढूया ग सोळ्याची. मीच एक राधा, ओ मीच एक, तुमचा पण आवाज आला पाहिजे. मीच एक, ढोलकी बोलायची आपण नाही बोलत, ढोलकी बोलते आपण बोलत नाहीये. बघा काय म्हणते ढोलकी, ऐका. मीच एक राधा, ढोलकी राधाच आहे. एकदा आपल्याकडून होऊ द्या. मीच एक गवळ्याची आग साजणी ग एक राधा गवळ्याची. एक वेगळ्या रंगाची वेगळ्या ढंगाची आणि अतिशय सुंदर ही गवळण या ठिकाणी सादर झाली. थोडा इको कमी कर, इको खूप झाला. हॅलो 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 हॅलो. गण झाला, गवळीन झाली. आता यानंतर आपण एक सुंदर असा अभंग ऐकणार आहोत. महाराष्ट्र म्हटल्यानंतर आपला वारकरी आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. अगदी आषाढी असेल किंवा कार्तिकी एकादशी असेल, त्या दिवशी अगदी भक्तीमध्ये रममान झालेला, अगदी तहान भूक हरपून आमचा हा वारकरी त्या पंढरीची वाट चालत असतो. आणि ही जी मांदेळी आहे ती पाहून अलौकिक सोहळा आपण त्या ठिकाणी अनुभवत असतो. विठू माऊलीच्या ओढीनं अष्ट दिशेतून जणू त्या भक्तीची गंगा त्या पंढरपुरामध्ये जाते आणि तिथं असलेली भीमा आणि चंद्रभागा आणि ही ज्ञान भक्तीची गंगा अशा त्रिवेणी संगम त्या ठिकाणी साधला जातो. आणि त्यातून एक जे विलोभनीय अशा प्रकारचा भक्तीचा महापूर महासागर एका अर्थाने आपल्याला दिसतो. आणि त्याची जी गाज आहे, त्याच्या लाटाचा जो आवाज आहे तो ऐकून खरं तर आपलं सगळं मराठी मन अगदी जागं होतं. आणि मराठी मन माणूस कुठंतरी शरीरानं असला तरी सुद्धा तो मन जे आहे ते त्या भक्तीमध्ये रममान होतं आणि त्याचं मन गाऊ लागतं. अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर सादर करतोय अधिराज जगदाळे.
अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, टाळ घोष कानी येती, टाळ घोष कानी येती, टाळ घोष कानी येती, ध्यानी विठ्ठलाची मूर्ती, ध्यानी विठ्ठलाची मूर्ती, ध्यानी विठ्ठला विठ्ठलाची मूर्ती, ध्यानी विठ्ठलाची मूर्ती, पांडुरंगी रंगले हो, पांडुरंगी रंगले हो, पांडुरंगी रंगले हो, पांडुरंगी रंगले हो, चंद्रभागा चंद्रभागा, चंद्रभागा तीरावधे गरजे पंढरपूर, अवधे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, देव दिसे ठाई ठाई, देव दिसे ठाई ठाई, देव दिसे ठाई ठाई, देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्ता पायी, भक्तलीन भक्ता पायी, भक्तलीन भक्ता पायी, सुखाला गियालाया हो, सुखाला गियालाया हो, सुखाला गियालाया हो, आनंदाचा पूर, आनंदाचा पूर, आनंदाचा पूर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, टाळ घोष गाणी येती, टाळ घोष राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी, कानडा राधा पंढरी, कानडा
पंढरीचा वेदा नाही कळला वेदा नाही कळला पारयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा हा नाम्याची टाकतो तो गोवाची गुरेला हा नाम्याची टाकतो चोखोबाजी गुरे राखितो जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम साला पंच प्राण हे तल्लीन आता वाहीन पांडुरंगाला देवीला चंद्रबारेरी तरीकडे दिसे पंढरी चार मंदिरी माऊली मुख दर्शन व्हावे आता तू सकल जगाचा दाता हे तुझी तुझा माऊली तुझ्या माऊली भेट तू माऊली 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 पंढरपूरला गेल्याची अनुभूती झाली का नाही? झाली ना? खरंच संगीताची ती ताकद आहे, महिमा आहे संगीताचा इतका की आपल्याला क्षणभरात इकडून तिकडे कधी घेऊन जाईल संगीत आपल्याला सांगता येत नाही. आणि
खरंच ह्या लोककला ज्या आहेत त्या आपल्या सगळ्या विसरून चाललेल्या, आपली जी संस्कृती आहे ती हळूहळू आपण विसरायला लागलो. आणि त्यामुळे मला खरं तर रामदास फुटाण्यांच्या ओळी आठवतात. रामदास फुटाणे एका ठिकाणी म्हणतात की उसवलेली संस्कृती हळूहळू फाटायला लागली. उसवलेली संस्कृती हळूहळू फाटायला लागली आणि खेड्यातील मोलकरींसुद्धा कटरीना कैफ वाटायला लागली. आणि म्हणून या उसवलेल्या संस्कृतीला टाके घालण्याचं काम दयानंद कला महाविद्यालयाचा संगीत विभाग, सांस्कृतिक विभाग गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी अविरत करतोय. एकूणच जी काही लोकगीतं होती, लोककला होत्या, त्या लोकांनी लोकांसाठी त्या ठिकाणी निर्माण केल्या. आणि एकूणच आपण जर बघितलं तर आपल्याला लक्षात येतं ते अशिक्षित लोक होते, कुठेही शिकलेले नव्हते. म्हणजे बहिणाबाईंचं जर उदाहरण आपल्याला घ्यायचं तर अरे संसार संसार जसा तवा चोल्यावर, आधी हाताला चटका मग मिळते भाकर. ज्या बहिणाबाईंनी अतिशय 2 ओळीमध्ये जीवनाचं सगळं तत्वज्ञान सांगितलं, त्या बहिणाबाईंच्या नावानं आज विद्यापीठ निर्माण होतं. मला वाटतं ही खऱ्या अर्थाने लोककलेची श्रीमंती आहे किंवा श्रेष्ठत्व आहे असं आपल्याला म्हणता येईल. जे लोककला आहेत, त्या लोकगीतं आहेत, त्या हळूहळू काळाच्या ओघात आपण विसरून जातो की काय अशी आपल्याला भीती वाटत असताना जी काही जुनी छान गीतं होती, एक छान म्हणजे एक ताल गीत अनेक अशा प्रकारचा हा एक छोटी मेलडी लोकगीतांची या ठिकाणी निर्माण केलेली आहे, ज्यामध्ये ठाकर गीतं असतील, त्यानंतर कोळी गीतं आपण आता हळूहळू विसरून चाललेलो आहोत, आणि शेतकरी गीतं. अशा 3 प्रकारचं म्हणजे ताल एकच आहे परंतु लोकगीतं मात्र 3 यामध्ये आहेत. आपण पुन्हा एकदा या कलाकारांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. या रानाची पाखर, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर. या झांबऱ्या गर्दीत, या झांबऱ्या गर्दीत मांडून इवले घर. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर. आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर. आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर. आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर. वल्लव रे नखवा हो वल्लव रे रामा, वल्लव रे नखवा हो वल्लव रे रामा, वल्लव रे नखवा हो वल्लव रे रामा. आई बापाची लाराची लेक मिलारी, चोली पिवली गोनेस नाही अंजेरी सारी. आई बापाची लाराची लेक मिलारी, चोली पिवली गो नेसलय अंजेरी सारी. माझ्या केसान गो मारीला फुलेला चाफा, वास परमतलो मारीला फुलेला चाफा. वास परमतला वाऱ्यानं घेतय झेपा. नथ नाकात साजीरवाणी, गला भरून सोन्याचे मणी. नथ नाकान साजीरवाणी, गला भरून सोन्याचे मणी. कोली वाऱ्याची मी गराणी, रात पुनवला नाचून करतय मोजा. हात पुनवला नाचून करतय मोजा. मी ढोलकर 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 दर्याचा राजा. मी ढोलकर 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 दर्याचा राजा. भर पाण्यामंदी बंदराला करतोय ये जा. मी ढोलकर 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 दर्याचा राजा. मी ढोलकर 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 दर्याचा राजा. वल्लव रे
नखवा रे वल्लव रे रामा हो वल्लव रे नखवा हो वल्लव रे रामा या पिकल्या शेतावर तुझ्या आभाळाचा जर या डोंगर वस्तीवर भोळ शंभूची पाखर याच्या पंखात पंखात त्याच्या पंखात पंखात नांदतो या संसार आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर केलं सुखीन समजाचं भलर भलगरी राधा भले सुखीन समजाचं भलर भलगरी राधा भलर औंदा डोलान शिवार फुललर भलगरी राधा भले ढोलान शिवार फुललर भलगरी राधा भलर केलं सुखीन समजाचं भलर भलगरी राधा भल औंदा डोलान शिवार फुललर भलगरी राधा भले आल्या बरसाती घेऊन मेघ मल्हाराची धुन आल्या बरसाती घेऊन मेघ मल्हाराची धुन त्या झिंगल्या झाडांना कुणी बांधिले पैजण चांदण्या गोदून चांदण्या गोदून धरलिया झालर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर या सांबऱ्या गर्दीत या सांबऱ्या गर्दीत मांडून येऊले कर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर आम्ही ठाकर ठाकर या रामाची पाखर आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर वल्लव रे नखवा हो वल्लव रे रामा वल्लव रे नखवा हो वल्लव रे रामा हो केलं सुगीन संध्याचं भलर भलगरी दादा केलं सुगीन समजाचं भलर भलगरी दादा भलर केलं सुगीन समजाचं भलर भलगरी दादा भलर आमला डोलान शिवार भलर भलगरी दादा भलर केलं सुगीन भलगरी दादा लोककला हा प्रकारच खरा उत्स्फूर्त आहे. ठरवून बांधून असं काही त्याच्यामध्ये नसतं आणि त्यामुळं आनंद घेत घेत जसं सुचल जसं स्फुरल या पद्धतीने या सगळ्या लोककलांचं सादरीकरण होतं. या लोककलेतून पुन्हा एका वेगळ्या कला प्रकाराकडे आपण जातोय. केवळ 2 प्रकार याच्यानंतर होणार आहे. त्यामुळं सर्व मान्यवरांना विनंती आहे की कृपया केवळ 15 ते 20 मिनिट आपण या सभागृहात बसून घ्यायचं. अर्जुन पवार ज्यांनी मिमिक्री या कला प्रकारात आपल्या मराठवाड्याचं नाही तर महाराष्ट्राचं नाव संपूर्ण देशामध्ये केलेलं आहे. अनेक पुरस्कार त्या ठिकाणी त्यांनी प्राप्त केलेले आहेत. मिमिक्री या कला प्रकारातून आपल्यासमोर येतोय अर्जुन पवार.
हेलो हेलो थोडं बेस दे. हेलो 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 इको कमी करा. हेलो 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 थोडा इको दे. बस बस ओके. हां नमस्कार मित्रांनो, सर्वांना प्रथम नमस्कार माझा. मी पवार अर्जुन. मित्रांनो, नवीन वर्ष चालू होऊन 1 महिना झाला. तर नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर सौरमर्ताला 1 महिना झाला तर आता कशाला म्हणतोय. मी पण एकाला असंच म्हणालो तर तो मला म्हणाला हे लातूर आहे पिल्लू. मग मी शांत बसलो, गपचीप आलो. मग तुम्हालाही नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, कारण हे लातूर आहे पिल्लू. तर समजा नवीन वर्षामध्ये काही सगळेजण एक काहीतरी संकल्प करतात. तर असाही संकल्प तुम्ही सर्वांनी केला असाल. तर कोणी संकल्प आतापर्यंत मोडलाही असेल, कोणाचा संकल्प थोडा आवाज द्या. संकल्प मोडलाही असेल, कोणी अजून संकल्प करत चालू असेल. तर सर्व ज्याचा चालू संकल्प आहे त्याला खूप खूप शुभेच्छा. आणि असंच आपल्या बॉलिवूडच्या काही कलावंतांनी जर संकल्प केला तर त्यांचा संकल्प कसा असेल आणि काय असेल तर बघूयात. तर सर्वप्रथम आले मिथुन दा. ऐ साला क्या बात क्या बात क्या बात. इस नए साल में मेरा यही संकल्प है कि मैं जो हूं वो डांस नहीं करूंगा, लेकिन चिम टपाक डमडम जब भी सुनता हूं मेरा डांस निकल जाता है. ऐ साला माँ, इस नए साल में मेरा यही संकल्प है कि मैं जो हूँ मेरी अंजलि को भूल जाऊंगा. मेरी अंजलि को मुझे भुलाने के लिए शक्ति दे माँ, शक्ति दे माँ. हाला हाला मुझे भी शक्ति चाहिए, मुझे भी शक्ति चाहिए माँ. ये दुनिया बहुत बुरी है माँ. इस साल में मेरा यही संकल्प है कि मैं जिम जाऊंगा और बॉडी बना के इसके अंजलि को पटा लूंगा माँ, इसके अंजलि को पटा लूंगा. क्या संकल्प कर रहे हो. मेरा यही संकल्प है कि मैं जो हूँ वो दारू नहीं पीऊंगा और दारू छोड़ दूंगा मैं. ओए पापा जी झूठ मत बोलो, कल रात ही आपने 1 बॉटल खत्म किए. ओए तू मेरा छोड़ खुद का बता. ओए मेरा यही संकल्प है कि मैं इसके बाद कभी पाकिस्तान नहीं जाऊंगा. ओए हैंडपंप उखाड़ उखाड़ के थक चुका हूं मैं. ए भैया, थकने का नहीं. अम्मी जान कहाँ करती है. कोई साल छोटा या बड़ा नहीं होता, और साल से बढ़कर कोई साल नहीं होता. अरे बिड़ू, इस साल का मेरा यही संकल्प है कि मेरा कोई संकल्प ही नहीं है. बिड़ू मेरा बच्चा है. बिड़ू लव यू, बिड़ू लव यू. संकल्प करने का बिड़ू, पेड़ बचाने का, धरती लगाने का बिड़ू. बिड़ू लव यू, बिड़ू लव यू. इसकी मैं क्या, इस नए साल में मेरा यही संकल्प है कि मैं इसके बाद कभी माल नहीं फूकेगा. माँ कसम सर, पिछले साल मेरा माल फूक फूक के ना मेरा मुँह का चित्र हो गया, इसलिए अपन इस साल में कभी माल नहीं फूकेगा. माँ कसम. अपनी जबान को लगाम दो बच्चे. अरे संकल्प लेना खेल नहीं है बच्चों का, इसमें तेल निकल जाता है अच्छे अच्छों का. जानी, वो तेल का तो ठीक है, लेकिन हम है. और रही बात संकल्प लेने की, तो हम संकल्प नहीं लिया करते, क्योंकि नया साल ही हमसे संकल्प लेके शुरू होता है. आई बात समझ में. चीटिंग करते हो तो फिर बढ़ाओ भाईचारा मिले सुर मेरा तुम्हारा तुम चायचा घंटा कुछ संकल्प कर पाओगे तुम लोग. मैं भी संकल्प कर रहा था, लेकिन ये सिंगम चीटिंग करता है. चीटिंग करता है. इट्स माय वे. झूठ बोलता है तू, झूठ बोलता है. अरे हमें तो अपनों ने लूटा, ठहरो में कहा दम था, वहां मेरी कश्ती डूबी, वहां केसर के दाने दाने में कदम था. ओए बोलो जुबा केसरी. तर यानंतर आपल्या आपले मराठी कलाकार आले. तर सर्वप्रथम लातूरच्या गावकऱ्यांनो, फेसबुकवर आणि इंस्टावर अकाउंट बनवणाऱ्यानो, अरे मला सांगा तुमचं बँकेत अकाउंट आहे का. त्या अकाउंटला आधार कार्ड लिंक आहे का, आधारला पॅन लिंक आहे का. अरे आधार आणि पॅन मधला फरक माहित नसणाऱ्यानो आणि निघाले फेसबुकवर अकाउंट बनवायला. मायला. अरे बाबा हो, अरे हे कुठं आलो म्हणायचं. अरे हे तर आपलं दयानंद सभागृह दिसू लागलंय. अरे मग टाळ्या बिड्या वाजवा के शपुरड्या हो.
अबा बाबा या बायला जा. अरे माझी मावशी म्हणाली अरे नाम्या तिकडे सभागृहामध्ये जा, तिथे गायकवाड सर बसले, त्या बायला इथं गायकवाड सरांसाठी जोरदार त्या बायला जा. अच्छा है हाँ? देखा देखा उजड़े चमन हमारे देश का भविष्य. हाँ? भूखा भी और नंगा भी. हाँ? साला कोई क्या संकल्प कर रहा है. हाँ? कोई कहता है मैं दारू छोड़ दूंगा, बीड़ी छोड़ दूंगा, अदरक छोड़ दूंगा, धनिया छोड़ दूंगा, पुदीना छोड़ दूंगा. हाँ? लेकिन कोई ये नहीं कहता है कि मैं औरतों की इज्जत करूंगा. हाँ? इस नए साल में यही संकल्प करो कि मैं औरतों की इज्जत करूंगा. एक बार जोरदार ताली हो जानी चाहिए सबके लिए. एक शेवटचा डायलॉग घेतो नटसम्राट मधला. नाना पाटेकरचा एक पिक्चर आला होता नटसम्राट, त्याच्यातला एक शेवटचा डायलॉग घेतो आणि संपवतो. टू बी और नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरखट्या पत्रवळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, की फेकून द्यावं या देहाचं लक्तर त्या गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेस मृत्यूच्या काळ्या शारडोहामध्ये, आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेलाही नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर इथंच मे काय नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही. म्हणून आम्ही सहन करतो हे जुने जागेपण, सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्वाची विटंबना, आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेनं आमच्याच मारेकरांच्या दाराशी. विधात्या तू इतका कठोर का झालास? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतायत, आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोयस. मग विस्कटलेल्या या हाडांचे सापळे घेऊन हे करुणा करा. आम्ही थेरड्यांनी कुणाच्या पायावर डोकं आदळायचं रे? कुणाच्या? टू बी और नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन. धन्यवाद. थँक्यू मित्रांनो. तर मी गेल्या वर्षी पण युथ फेस्टिवलमध्ये मिमिक्री केली होती, आणि गेल्या वर्षी मी झोनला पण मला फर्स्ट मिमिक्रीमध्ये, आणि युथ फेस्टिवलला आणि नॅशनलला मला सेकंड आलं. ह्या वर्षीही मी डबल नॅशनलला जातो आहे, आणि हे सगळं श्रेय बालाजी भैया असतील इथं, तर बालाजी भैयाला जातं आहे. कारण बालाजी भैया आम्हाला युथ फेस्टिवलला वगैरे शिकवतात. आहेत बालाजी भैया, तर मला बालाजी भैया कोचिंग करतात, म्हणून मला ह्या मिमिक्री व्यवस्थित येते. थँक्यू बालाजी भैया. आणि बाकी सगळे सर वगैरे आमचे गायकवाड सर असतील किंवा आमचे जगदाळे सर असतील, मला कुठेही मी असलो, आता इथं नसतो आम्ही युथ फेस्टिवलला झाल्यानंतर आम्ही ह्याच्यामध्ये जातो युनिव्हर्सिटीमध्ये, तर तिथेही आपले जगदाळे सर फोन करतात, होतंय का व्यवस्थित, बरं आहेस का, कसं चाललंय, सगळ्या गोष्टी विचारून घेतात. आणि कुलकर्णी सर असतील तर सगळेजण आम्हाला सपोर्ट करतात, म्हणून मी तिथपर्यंत जाऊ शकतो. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आता सांगितलं अर्जुनने की संपन्न परिसर करी अभ्यासावर असर. उत्तम भौतिक सुविधेतून अभ्यासपूरक वातावरण निर्मितीसाठी दयानंद शिक्षण संस्थेने अनेक भौतिक सुखसुविधांची उभारणी केली आहे. 22 एकरच्या विशाल परिसरात हरितक्रांती घडवत निसर्गाच्या सानिध्यात विद्यार्थ्यांसाठी भव्य दिव्य इमारत, प्रशस्त वर्गखोल्या, 100 MBPS इंटरनेट जोडणीसह प्रत्येक वर्गात स्मार्ट बोर्ड, सुसज्ज सेमिनार हॉल, अत्याधुनिक ध्वनियंत्रणा, शुद्ध पेयजल, आरोग्य सुविधेतून मुलींसाठी मोफत सॅनिटरी स्टँड व डिस्पोजल मशीन, एवढेच नव्हे तर छानसा वॉकिंग ट्रॅक, अशा कितीतरी सुंदर भौतिक सुविधा उभारण्यात आल्या आहेत. चला तर मग अशा रम्य वातावरणात अभ्यासासोबत रमण्यासाठी आजच दयानंद कला महाविद्यालयात 11वीचा प्रवेश निश्चित करूया. जाहिरातीचा जमाना आहे, त्यामुळं कार्यक्रमामध्ये ब्रेक कुठेतरी व्हायला पाहिजे आणि जाहिराती व्हायला पाहिजे. पण त्या जाहिराती काही खोट्या नाहीत बरं का, सगळ्या खऱ्या आहेत. आणि अगदी आपण बघतो की युवक महोत्सवात सुद्धा अख्ख्या महाराष्ट्रातलं एकमेव आमचं कॉलेज असेल की ज्याला गेल्या 15 वर्षामध्ये उपविजेते पदाच्या खाली आम्ही कधीच आलेलो नाही. आणि आत्ताच गेल्याच वर्षी युवक महोत्सवाची जी काही चॅम्पियनशिप असते तर त्याची सुद्धा आमची हॅट्रिक झालेली आहे. आणि त्यामुळं एकूणच कलाकार निर्माण, आता जसं बालाजीचा उल्लेख झाला की मिमिक्रीमध्ये त्यांनी देशपातळीवर आपल्या कॉलेजचं आणि महाराष्ट्राचं नाव नेलेलं आहे. त्यानंतर ज्योतिबा बळे असे कितीतरी कलाकार या ठिकाणी, राजन सर्वोदयसारखे कलाकार या ठिकाणी निर्माण झालेले आहेत, हे सांगायला आम्हाला खूप आनंद वाटतोय. यानंतर ज्या कला प्रकारची आपण आवर्जून वाट पाहत आहात तो प्रकार म्हणजे लावणी. बरोबर आहे, तिकडून लावणी हा शब्द आला.
की महाराष्ट्राच्या काळ्या आणि तांबड्या रगेल आणि रंगेल मातीत रुजलेला प्रकार म्हणजे लावणी आहे, जो शृंगार रसानं ओतप्रोत भरलेला आहे, जो ऐकताना मन शृंगार भावनेनं तुडुंब भरावं आणि नकळतच शीळ घालण्यासाठी ओठांचा बोटाला स्पर्श व्हावा, अशा प्रकारची ही लावणी आपल्या समोर सादर करते आहे अपर्णा पवार. एकदा जोरदार टाळ्याच्या गजरात तिचं स्वागत करूया. लावणी जोरात झाली का नाही? टाळ्या वाजत नाही यार, जोरात 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 जोरात. अपर्णाला आता युवक महोत्सवामध्ये लावणीमध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. 4 जिल्ह्यामधून कितीतरी शेकडो विद्यार्थी तिथे येतात
आणि त्यापैकी पहिलं बक्षीस मिळणं ही फार अवघड गोष्ट असते, परंतु तिनं आपल्या लावणीतून सिद्ध केल्याने जे आपण आता बघितलं सुद्धा आहे. त्यानंतर आता एक शेवटचा प्रकार पोवाडा राहिला. महाराष्ट्राचा माणूस जसा भक्तीमध्ये रम्मान होतो संध्याकाळी, त्यानंतर अगदी शृंगारात आत्ता बघितला आपण तो रम्मान होतो, तसं वीर रसात सुद्धा तो रम्मान होतो. महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई तुळजा भवानी, देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे देशभक्त आणि क्रांतीवीरांना शाही मानाचा मुद्रा करून शिवशाहीर प्राध्यापक डॉक्टर संदीपान जगदाळे आपल्या समोर सादर करताय शंभू राजांचा करुण अंत. अर्थात इथे उशाळला मृत्यू, इथे उशाळला मृत्यू, इथे उशाळला मृत्यू. ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे. नमन तुझ अंबे करुण प्रारंभे, डफावर थापतो शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शंभू राजांचं गातो गुणगान जी, शंभू राजाचं गात गुणगान जी, शंभू राजाचं गात गुणगान जी. नमन भारत मातेला, नमन भारत मातेला, क्रांतीवीराला, वीर जवानाला, वीर पुरुषाला, लातूर जिल्हा लातूर तालुक्याला, मुक्कामे दयानंद कॉलेजाला शाहिरान साथ चढविला, पूर्ण चढवून शाहिरी साथ आला. शाहीर जगदाळ गातो पवाडा, शैर जगदाळ गात पवड्याल जी, शैर जगदाळ गात पवड्याल जी. सायंकाळची वेळ आहे, औरंगजेब नमाज पढण्याच्या तयारीत आहे. अशा मध्ये मस्जिदीमधून कुठून तर बांग ऐकू येते. अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदिया रसूलुल्लाह आमीन. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी नमाज होत न होतो तोच एक खबरगीर आलाय आणि त्यानं बातमी काय आणलेली आहे. बातमीवर बातमी औरंगजेबाला, बातमीवर बातमी औरंगजेबाला. शहाजादा मिळाला संभाजीला, हा निरोप मिळाला औरंगजेबाला. ही वार्ता ऐकताच औरंगजेबाच्या तळपायची आग मस्तकाला गेली आणि तो म्हणते ऐसा जान हमारा ख्याल सही निकला. अखेर शहजादा शंभूच्या पोटात जाऊन मिळाला. तोबा तोबा, क्या होगा हुजूर? जिहाद होगा जिहाद, कुरान शरीफ की कसम. एक तो संभा के साथ पूरे मरकट्टे तबाह होंगे, नहीं तो दक्कन की मिट्टी में हमारी कब्र खोदी जाएगी. अल्लाहू अकबर. आणि अशा प्रकारे आपल्या शंभू राजाला संपवण्यासाठी औरंगजेब सज्ज झाला आहे. इकडे किल्ले पन्हाळ्यावर येसुबाई आणि त्यांचे वडील बंधू गणोजी शिर्के बसलेले आहेत. वास्तविक वादा गणोजी शिर्के वतनाचा हट्ट धरण्यासाठी आलेले आहेत. आणि अशात काय झालेलं आहे, संभाजी आले पन्हाळ्याला, संभाजी आले पन्हाळ्याला. ऐकून घेतलं गणोजी शिर्क्याला, समजावून सांगितलं गणोजीला, वतनाचा हट्ट सोडण्याला वतनाचा हट्ट सोडण्याला जी, वतनाचा हट्ट सोडण्याला जी. पण वतनाची हाव असलेला गणोजी रागाने निघून गेलेला आहे. आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी संभाजी राजे म्हणतायत, ओ आता कुठं आम्हाला हिंदवी स्वराज्य मिळालंय, पण तुम्ही अशा प्रकारे जर लचके तोडाल तर कसं व्हायचं. परंतु तो त्या ठिकाणी निघून गेलेला आहे. आणि काय झालेलं आहे, गणोजी रागाने निघून गेलेला, कवी कलश तेथे आलेला, मुद्रा केला संभाजी राजाला. त्याच वेळेस संभाजी राजे त्या कवी कलशांना म्हणतायत, कवीजी राजनिष्ठा आणि इमान यासारखे शब्द आज बदनाम झाल्यागत दिसतात. राजमातेच्या डोळ्यात जळतो आमचा राजमुकुट आणि मातबर मंत्र्याच्या डोळ्यामध्ये जळतोय जुन्या शंभू राजाबद्दलचा जुना जळजळीत द्वेष.
आणि वतनदार तर वतनाचे पायी. त्यावेळेस सेसूबाई म्हणतात, स्वारीनं एवढं मनावर लावून घेऊ नये. ज्या निष्ठेनं आपण परकीयाचं पारिपत्य केलं तसंच आपण स्वकीयाचं पारिपत्य करावं. आई जगदंबेच्या कृपेनं सारं काही ठीक होईल. आणि कवीजी या आता तुम्ही आणि स्वारीने विश्रांती घ्यावी. आणि अशा प्रकारे कवी कलश त्या ठिकाणी निघून गेलेले आहेत आणि संभाजीराजे सुद्धा विश्रांतीला गेलेले आहेत. आणि इकडे त्या औरंगजेब उच्चासनावर बसलेला आहे. गद्दार झालेला गणोजी तिथं धावत पळत तिथं गेलेला आहे. आणि शेख निजाम त्या ठिकाणी म्हणतोय, गणोजी शिर्के मिळाला आपल्याला, आज्ञा असेल तर पेश करू का त्याला. औरंगजेबाने परवाना दिला, गणोजी शिर्क्याने पूर्ण घातला. माझ्या राजा तुर, माझ्या सर्जा तुर. आणि ते पाहून त्या ठिकाणी म्हणतोय, अच्छा तो तुम हो गणोज जी, हमें बताओ कहाँ छुपा है तुम्हारा संभा. संभाजीराजे होय, अहो संगमेश्वरी देसाईच्या वाड्यात अनुष्ठान का काय म्हणतात नव, त्याला बसल्यात. अच्छा मुकर्रम इखलास, जाओ गिरफ्तार करो संभा को. आणि 10,000 कडवे पठाण घेऊन मुकर्रम आणि इखलास त्या ठिकाणी निघालेले. संगमेश्वरी देसाईच्या वाड्यात मंत्र पठणाचा आवाज सुरू आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणे नमोस्तुते. ओम शांती शांती शांती. आणि अशा प्रकारे कवी कलश आणि शंभूराजे त्या ठिकाणी वार्तालाप करतायत. ते म्हणतायत, कवीजी रात्रि देवी ने दृष्टांत दिला आम्हाला, भाग्यशाली है महाराज, सब मंगल हो जाएगा. होय मंगल होईल, पण आमच्या रक्ताचा अर्घ देऊन. नाही महाराज घाबरलात, आमच्या रक्ताला घाबरलात. अहो आमचं रक्त सांडून जर या भूमीतल्या माणसाचं सत्व जागा होणार असेल तर आम्ही शेकडो वेळा या भूमीमध्ये जन्म घ्यायला सिद्ध आहोत. आणि असे वार्तालाप चालू असताना वृद्ध मोलोजी घोरपडे आणि त्याची 2 मुलं धावत पळत आली आहेत. आणि ते काय म्हणतायत, घात झाला महाराज, घात झाला, घात झाला महाराज, घात झाला. शेख निजाम आला लढण्याला, तुम्ही पोचा रायगडाला, रायगडाला निघाले. पण 10,000 कडव्या पठाणांमुळं 500 मावळांचा निभाव लागला नाही आणि शंभूराजे गिरफ्तार झालेले. असलेली संपत्ती देण्याबद्दल आणि धर्म परिवर्तनाबद्दल विचारणा केली, परंतु स्वाभिमानी राजांनी त्यासाठी विरोध केला. आणि त्याच वेळेस औरंगजेबानं त्यांची धिंड काढण्याचे आदेश दिले आणि निघाली धिंड वाजत गाजत. ज्या राजांनी आजपर्यंत राजवस्त्र परिधान केली होती, ज्या राजांनी आजपर्यंत राजवस्त्र परिधान केली होती, त्या शंभू राजांना विदूषकी कपडे चढवण्यात आले. ज्या राजांनी आजपर्यंत सोन्याचा मुकुट डोक्यावर परिधान केला होता, त्या शंभू राजांना गोंडे असलेली टोपी घालण्यात आली. ज्या राजांना आजपर्यंत हत्तीवरून सोन्याच्या झुल्यामधून राजा म्हणून मिरवून घेतलं होतं, त्याच राजांना उंटाला बांधण्यात आलं आणि निघाली धिंड वाजत गाजत. कुणीतरी यायचा, राजाच्या अंगावर थुंकायचा, कुणीतरी यायचा, दगड फिरकायचा, धप. कुणीतरी यायचा, त्या उंटाची शेपटी फिरकळवायचा, तसा उंट थया थया नाचायचा आणि काटेरी साखळ दंड माझ्या शंभू राजाच्या अंगामध्ये घुसायचे. कुणीतरी यायचा आणि तलवारीनं समशेरीनं त्या राजाच्या पाठीवर वळ उमटवायचा. एक एक रक्ताचा थेंब राजमुद्रा उमटवत पुढं पुढं जायचा. आणि अशा प्रकारे वडूबुद्रुक तुळापूरच्या माळावर कवी कलश आणि संभाजी राजांना वधस्तंभाला दगडबंद करण्यात आलाय. आणि अशात काय झालेलं आहे, औरंगजेब राजा जवळ आलेला, औरंगजेब राजा जवळ आलेला. त्यानं विचारलं शंभू राजाला, येतो शरण का होतो तयार मरणाला. संभाजीनं रोखलं नजरेला, औरंगजेबाला त्याचा राग आलेला. दिला हुकुम डोळे काढण्याला, जी जी जी, दिला हुकुम डोळे काढण्याला, जी जी जी, दिला हुकुम डोळे काढण्याला, जी जी जी. हुकमाची ताबीज करून औरंगजेब निघालेला आहे. त्याच वेळी भोसलाई जबान कडालेली आहे. औरंग तुला दिसतात तेवढे 2 डोळे नाही आहेत आणि हजारो मावळे आमच्या डोळ्यात, काढू शकशील त्यांच्या डोळे. पण त्याकडे दुर्लक्ष करत औरंगजेब तसाच निघालेला आहे. पुन्हा औरंगजेब मला कधीच दिसणार नाही म्हणून पुन्हा एकदा भोसलाई जबान कडालेली आहे. सुअर की औलाद, शेर के बच्चे जीते हैं तो शेर जैसे और मरते हैं तो भी शेर जैसे.
असला कुठलाच नापाक शब्द ऐकायची आदत नसलेला औरंग उभ्या देहानं संतापाना थरारलेला आहे आणि पुन्हा एकदा हुकूम काढलेला आहे, असदान इसकी आंखें निकालने से पहले इसकी मगरूर जबान को काट दो जड़ से और फेंक दो कुत्तों के सामने। आणि त्या ठिकाणी मुकर्रब आणि इखलासनी 5-10 पोलादी जल्लाद निवडलेले आहेत आणि तो काय म्हणतोय, जल्लादो जाओ निकाल दो इसकी जबान और फेंक दो कुत्तों के सामने। आणि जल्लाद पुढे सरसावलेला आहे, पण राजाने नुसती नजर रोखताच तो जागच्या जागी थबकलेला आहे। नमक हराम रोक क्यों गया, जा निकाल उसकी जबान और फेंक कुत्तों के सामने। आणि ते पुढे सरसावलेले आहेत आणि शंभू राजांचा जबडा उघडण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण जबडा उघडेल कसा? अरे वाघाच्या जबड्यात घालून हात मोतो दात सांगणाऱ्या मराठा शंभू राजांचा जबडा होता तो। पण कुणीतरी युक्ती चालवली, राजांची नागपुडी दाबली आणि श्वासासाठी जीभ लपलपली। ज्या ओठाड आजपर्यंत जगदीश्वराचं तीर्थ गेलं होतं, ज्या ओटाड आऊसाहेब आणि दारोच्या हातातल्या दह्याच्या कवड्या गेल्या होत्या, त्याच ओटाड आज जल्लादांनी सांडस खोपसली आणि तेगीचा ताकदवर वार मारताच एकच रक्त चिलकांडीचा फवारा उडाला। तेवढ्यावर तो जल्लाद आणि मुकर्रब थांबला नाही। जल्लादो जाओ जाओ ये लो जल्दी सलाके और गुसर दो संबा की आंखों में। आणि लाल बुंद सळ्या घेऊन जल्लाद पुढे आलेला आहे, घेऊन लाल लाल सळयाला जल्लाद पुढे आलेला। डोळ्यात सळया घुसविल्या, डोळ्यात सळया घुसविल्या आणि लाल बुंद सळया गेल्या आत आत। एखाद्या सुताराने गिरवी त्या ठिकाणी लाकडामध्ये गुरमीट फिरवावं तसा सळया आत गेल्या आणि उरल्या फक्त काळ्या किबिंद खोबण्या। उग्र करपट मासाचा वास त्या ठिकाणी दरवळलेला, पण त्या ठिकाणी मुकर्रब थांबला नाही। तो म्हणतोय, जल्लादो निकाल दो इसकी खाल और फेंक दो इस पर नमकीन पानी। आणि अशा प्रकारे धारदार सप्त्यांनी राजांच्या अंगावरची साल काढायला सुरुवात केली आणि त्यावर मिठाचं पाणी मारलं जात होतं। रक्ताच्या चिळकांड्या राजांच्या अंगातून वाहत होत्या। खर तर झुकला असता, नमला असता तर आयुष्यामध्ये जगला असता, पण नाही। हिंदवी स्वराज्यासाठी, आबासाहेबांच्या दौलतीसाठी हा माझा राजा 40 दिवस पोटात अन्नाचा कण नसताना सारा सहन करत होता। कभी कलश मध्येच कधीतरी गतप्राण झाले। आता शंभू राजे सुद्धा अंतर्मुख झालेले आहेत। ते म्हणतात, अहो साहेब, अहो तळहाच्या फोडाप्रमाणे तुम्ही आम्हाला जपलं, पण आम्ही हिंदवी स्वराज्य नाही राखू शकलो। आबासाहेब, आम्ही नाही ओळखू शकलो हो तुम्हाला, क्षमा करा आबासाहेब, आम्ही हिंदवी स्वराज्य नाही राखू शकलो। येसू, बाळराजे, बाळाभवानी, कदाचित आम्ही तुम्हाला उद्या दिसणार नाही, पण आबासाहेबांची दौलत राखा, हे हिंदवी स्वराज्य राखा। येसू, हे हिंदवी स्वराज्य राखा। आता माझ्या शंभू राजाच्या जवळ कुणी रडायलाही नव्हतं आणि कुणी लढायलाही नव्हतं। आता त्यांच्या जीवन ज्योतीचा पोच झाला होता आणि समोर असलेल्या भीमा आणि इंद्राणीच्या पवित्र संगमात डुंबत होता। डुंबतानाही तो थरारला, जगदंब जगदंब जगदंब। शंभू राजांचे ऐकून बलिदान महाराष्ट्रीयाना चढे स्मरण। स्वाभिमानाचे होते लक्षण, सौभाग्याचे होते मरण, सौभाग्याचे होते मरण। आणि अशा प्रकारे शाहीर तिथं गेलेला आहे आणि शाहिराचा डब खणालेला आहे। मावळे संघटित केले, मावळे संघटित केले, सजविले भाले रक्ताने नाले, रक्ताने लिहिला अमर इतिहास, रक्ताने लिहिला अमर इतिहास, रक्ताने लिहिला अमर इतिहास। शाहीर जगदाळे गातो पवड्या
शाहीर जगदाळे गात पवड्याल जी शाहीर जगदाळे गात पवड्याल जी बोलो छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की, वंदे। धन्यवाद। राहू द्या। जैसा रंग है तेरा, जैसा रंग है तेरा, सोने जैसे बाल, एक तू ही बाकी सब गंगा। चांदी जैसा रंग है तेरा, सोने जैसे बाल, एक तू ही धनवान है गोरी, बाकी सब गंगा। एक तू ही धनवान है गोरी, बाकी सब गंगा। जिस रास्ते से तू गुजरे वो फूलों से भर जाए, जिस रास्ते से तू गुजरे वो फूलों से भर जाए। तेरे पैर की कोमल आहट सोते भाग जगाए, जो पत्थर छू ले गोरी तो वो हीरा बन जाए। तो जिसको मिल जाए तो जिसको मिल जाए वो हो जाए माला माल। एक तू ही धनवान है गोरी, बाकी सब गंगा। चांदी जैसा रंग है तेरा, सोने जैसे बाल, एक तू ही धनवान है गोरी, बाकी सब गंगा। रंग हो क्या क्या रंग जमाते लो, जो बेरंग हो उस पर क्या क्या रंग जमाते लो। तू नादाना जाने कैसे रूप चुराते लो, नजरे भर भर देखे तुझको खाते जाते लो। खैल कबीली रानी थोड़ा, खैल कबीली रानी थोड़ा, घूंघट और निगार। एक तू ही धनवान है गोरी, बाकी सब गंगा। चांदी जैसा रंग है तेरा, सोने जैसे बाल, एक तू ही धनवान है गोरी, बाकी सब गंगा।
घन घटा कलिया और तारे सब है तेरे रूप। घटा कलिया और तारे सब है तेरा रूप। गजले हो या गीत हो मेरे सब में तेरा रूप। यूं ही चमकती रहे हमेशा तेरे हुस्न की धूप। तुझे नजर ना लगे किसी की, तुझे नजर ना लगे किसी की, ये हजारों सार एक तू ही धन्यवाद है गोरी, बाकी सब गंगा। चांदी जैसा रंग है तेरा, सोने जैसे बाल, एक तू ही धनवान है गोरी, बाकी सब गंगा। एक तू ही धनवान है गोरी, बाकी सब गंगा। एक तू ही धनवान है गोरी, बाकी सब गंगा। हे आज एक गझल गाण्याच्या पाठीमागचं कारण असं की मी इथूनच बसनी चाललेलो होतो आणि बसचे चालला असताना मी फक्त यूट्यूब लावलं, त्याच वेळेस पंकज उदास यांचं कॅन्सरनी, म्हणून मी आज या लातूर शहरातच होतो त्या दिवशी बसमध्ये, म्हणून हे आज गायलं. मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर अनिल वावरे, कार्याध्यक्ष अविनाश निकम सर, अर्थसंवादचे संपादक डॉक्टर राहुल मोहपरे आणि सचिव डॉक्टर मोतीराम तेगमपुरे, कार्यकारिणीचे सर्व सदस्य आणि आजीव सदस्य यांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपात मी आभार मानण्यासाठी उभा आहे. दयानंद शिक्षण संस्था आणि दयानंद शिक्षण संस्थेतील सर्व शाखांच्या कलाकारांनी या ठिकाणी जो सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला आणि मनोरंजन केलं त्याबद्दल परिषदेच्या वतीनं आम्ही त्यांचे हार्दिक आभार मानत आहोत. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्यांनी मानवी मूल्य आणि भारतीय राज्यघटनेच्या मूल्यांचं संवर्धन करावं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.